नमस्कार मित्रांनो. आज खूप उशीर झाला मला, कारण रात्री खूप उशीर झाला. मुंबईहून आले नाशिकला, आणि आता नाईटला गाडी चालवली तर मग थोडं डोळ्यांना खूप त्रास होतो, म्हणून मग थोडं झोपलो होतो. सकाळी 5:15 5:30ला नाशिकला आलो मी. रात्री निघालो होतो आमच्या कंपनीच्या कामानिमित्त. असं अर्जंट यावं लागतं, म्हणून मग मी काही व्हिडिओ ब्लॉग बनवला नाही, आणि जे तयार करून ठेवलं होतं ते मी यूट्यूबला पाठवून दिलं. कदाचित तुम्ही बघितलं असेल, खूप छान गाणं झालं ते. आणि आज महाशिवरात्री असल्याने तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि माझं यूट्यूब असेच लाईक आणि सबस्क्राईब करा, सर्वांचेच करा, ज्याचं तुम्ही यूट्यूब पाहत असाल, आणि माझंही करा, पण माझं आधी करा बुवा. चल ठीक आहे. आता काहीतरी टॉपिक तर मला बोलावं लागेल, एक 5-10 मिनटं. तर मला आता यूट्यूबचं बरंच जमतं आहे, आणि मी माझ्या मित्रालाही कळवलं तिकडे की मी स्वतः एक शिकलो की शूटिंग घ्यायची, आणि त्याच्यामध्ये मला स्वतःला ॲड करायचं, आणि ॲड करून काहीतरी एक गाणं टाकायचं जे त्या टॉपिकला शोभल. आणि मी एक गाणं टाकून दिलं डॉनचं, ये है बम्बई नगरिया तू देख बबुआ. तर खूप गंमत येते आहे मला, कारण हा माझा फार इंटरेस्टिंग जॉब आहे. मी फार लहान होतो तेव्हा चित्रपटाचं मला जास्त वेळ होतं, असंच धरून चला. कारण एक तुम्हाला सांगतो, ज्यांना ही गोष्ट माहीत असेल त्यांना खूप इंटरेस्ट येईल. पूर्वी शोपचं पॅकेट यायचं, 1900च्या काळातली गोष्ट. त्या शोपमध्ये असे दाणे असायचे, गोड दाणे, लाल, हिरवे, पिवळे, निळे, आणि शोप असायचे. त्या शोपमध्ये कमीत कमी 5 फिल्मा राहायच्या. जे फिल्म असते ना, फिल्म, त्या रीलची एक असे तुकडे तुकडे राहायचे. मग आपलं नशीब की बा कोणता तुकडा आपल्याला मिळेल. मग मी मला याचं नाही गरज होती, शोप ते गोडची, मला फिल्मची गरज होती, आणि मी ती मुद्दाम घ्यायचो. पैसे तर मला वडिलांकडून मिळतच असायचे. मग मी ते घेतलं की ती शोप कोणालाही मित्राला द्यायची, पण मी ते 5 फिल्मा काढायचो, आणि मग ते असे बघायचो मी. त्याच्यामध्ये कधी मला अर्पणची फिल्म मिळायची, जितेंद्र रेणार आहे, कधी राजेश खन्नाची फिल्म मिळायची, बच्चन साहेबाची फार कमी मिळायची, कारण ते एकदम हिट असल्याने त्यांची फिल्म कदाचित ते कापून विकत नव्हते त्या काळात, असं मला वाटतं. पण अशा मला फिल्मा खूप मिळायच्या. अनुपम खेर, असं पेपर वाचताय, कस्तुरीचं पेपर होतं, तर कस्तुरी नाव होतं त्या पेपरवर असं. तर मग मी त्या फिल्मा काय करायचो, एक माझ्याकडे भीम काच होता, ज्याला आम्ही आमच्या गावाकडे बिल्लोरी काच म्हणायचे, पण त्याला कळलं नंतर की त्याला भीम काच म्हणतात, पण आम्ही बिल्लोरी म्हणायचो. आता शेवटी शिक्षण नाही आणि माहिती नाही, मग तो आम्ही बिल्लोरीच म्हणेल का ते मजा येईल. मग तो बिल्लोरी काच असायचा मोठा. त्या बिल्लोरी काचला मी बाहेरून माझ्या घरामध्ये एक सूर्यकिरण पडायचं. मग त्या सूर्यकिरण पडलं की त्या सूर्यकिरण कमीत कमी 2 वाजेपर्यंत राहायचं. म्हणजे 12 ते 2 हा प्रोग्राम कधी कधी चालायचा माझ्या घरी. मित्र यायचे, आजूबाजूचे मुलं, माझे मित्र, लहान सर्व आम्ही, आणि हे सगळं विषय मला माहिती आहे कसं करायचं. मग मी काय करायचं, त्या बिल्लोरी काचला एक आरसा होता छोटा. पहिले पूर्वी असे आरसे भेटायचे पृष्ठाचे, त्याला असं स्टँड राहायचं, ते जत्रेत बाजारात मिळायचे. मग तो आरसा आम्ही लावायचो. तर बराचीच वेळ का की मग आरशाचं काम संपलेलं राहायचं. वेणी फणी करून आई, बहिणी, वडील, घरातले जेवढे मेंबर त्यांचं सगळं वेणी बिणी भांगबिंग पाडून मग तो आरसा असा लावला की मग आमच्या घरामध्ये असं भिंत होती. भिंत पण वाकडी तिकडी होती ती, त्याला कूड म्हणायचे, तुरखटांचं. पण पांढरा रंग त्याला मुद्दाम माझे वडील मारून ठेवायचे, त्यांना माहीत होतं की याचा आनंद मिळतो. मग त्या पांढऱ्या रंगावर मग असं टाकलं की लगेच मोठा फोकस पडायचा. आणि मग ही फिल्म आणलेली, तिला आम्ही अशी उलटी करून तिकडे सिलटी दिसायची, सरळ दिसायची, पण एवढ्याशा फिल्मचे मोठे एकदम, म्हणजे कमीत कमी 5x6, 3x6 असे आपल्या मतावर. आणि आम्ही एकदम हैराण होतो. आणि आपल्या हात आता दिसत नाही आहे, पण हा एकदम बारीक जर बघितलं तर हा खूप असं
थरथर थरथर करतो तो तिथे दिसायचा आणि मोठमोठे लोक दिसायचे. मग आम्ही सगळे 5 फिल्मा 10 तर या 5 फिल्मा जमवून एका डब्यामध्ये एवढ्या होत्या आमच्याकडे. कुणाला रस्त्यात मिळाली ते माझ्याकडे आणायचे, कुणाला मोठी लाईन मिळाली ती माझ्याकडे आणायचे आणि मग आम्ही कधीतरी हा शौक पूर्ण करायचे. कारण त्या काळामध्ये मोबाईल हा विषय नाही होता. हा मोबाईल तर मला आता कळला जेव्हा मी सर्व्हिसला लागलो 2004ला. तेव्हा माझ्या मोठ्या भावाने मला मोबाईल दिला होता मोटोरोलाचा. एवढूसा होता. पण तो फोनने खूप चालला. मला खूप आनंद भेटायचा. त्याच्यामध्ये सापाचा गेम होता. तो गेम मी अपडाऊन करत असताना खेळायचो. पण डेअरिंग नाही होत होती. मग डेअरिंग झाली. 3134 असा काहीतरी नोकियाचा फोन आला. तो घेतला होता. आता हे असे मोठमोठे फोन आता प्रत्येक व्यक्तीकडे फोन झाले. या फोनांमुळे बरेच लोक हुशार झाले आणि हा जो आमचा आनंद जीवन होतं त्या काळातलं तो तो आता हे मोबाईल लॅपटॉपमध्ये डायरेक्ट बघा. इंटरनेट टी व्ही आहे. त्या इंटरनेट टी व्हीमध्ये वाटेल तसे मोबाईल टी व्ही येतो. तसे आपण प्रोग्राम बघा. किती म्हणजे फरक पडला. तर ठीक आहे मित्रांनो, मला आठवण झाली माझ्या आयुष्यातल्या आणि कदाचित ही फिल्मची आठवण तुमच्यात कोणीतरी असेल माझ्यासारखा. त्याला थोडं तरी आठवण येईल की त्यांनी पण केलं असेल असं. मोठे चित्रपट दाखवायचे आणि आणि याच्यावर मी परत एकदा बोलेन. मला जसं आठवण खूप मजा येईल तुम्हाला. तर ठीक आहे. माझ्या यूट्यूब चॅनल तुम्ही असे सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा आणि होता आहे तुमच्या मित्रांनाही पाठवा. ओके. नाव तर तुम्हाला माहीतच आहे. ते आता मला जास्त बोलता येत नाही अजूनही तो नाव. काहीतरी आहे ते अनिल किरण ए असं पुढे काहीतरी आहे. पण माझं ते सबस्क्राईब करून टाकजा. कोणतंही टेन्शन घ्यायचं नाही. ठीक आहे. ॲक्च्युली काय आहे मित्रांनो, मला मित्र नाही आहेत आणि आता माझा यूट्यूबच मित्र आहे असंच धरून चालणार आहे मी. त्याच्यामुळे मी एकटा बोर पण होऊन जातो घरात. म्हणून मग आता यूट्यूबला दर रविवारी मी येईल, तुमच्याशी थोडं बोलेल. 10 मिनिटाच्या आत जास्त वेळ घेणार नाही. पण थोडी माझ्या आयुष्यातली मला आनंद देणाऱ्या गोष्टी तुम्हाला नक्की सांगेल. तर आता वेळ आली या एक गाण्याची. मग ते गाणं मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. मी पण आता विचार करतो कोणतं गाणं म्हणाय, कोणचं गाणं सुनावं. तर मी तुम्हाला राज कपूर साहेबांनी चित्रपटात काम केलेलं गाणं म्हणतो, मुकेशजींचं. एक दिन बिक जाएगा माटी के मोल, जग में रह जाएंगे प्यारे तेरे बोल. एक दिन बिक जाएगा माटी के मोल, जग में रह जाएंगे प्यारे तेरे बोल. दूजे के होठों पर देकर अपने गीत, कोई निशानी छोड़ फिर दुनिया से डोल. एक दिन बिक जाएगा माटी के मोल, जग में रह जाएंगे प्यारे तेरे बोल. ला 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 ला. अनहोनी पथ में काटे लाख बिछाए, होनी तो फिर भी बिछड़ा यार मिलाए. अनहोनी पथ में काटे लाख बिछाए, होनी तो फिर भी बिछड़ा यार मिलाए. ये बिरहा ये दूरी दो पल की मजबूरी, और कोई चाहने वाला काहे को घबराए. तरम पम धारा जो बहती है बहते रहती है, बहती धारा बन जा फिर दुनिया से डोल. एक दिन बिक जाएगा माटी के मोल, जग में रह जाएंगे प्यारे तेरे बोल. हे खरं आहे की प्रत्येक दिवस हा निघून जाईल, पण फक्त आपले शब्द चांगले राहतील आणि आपलं प्रेम चांगलं राहील. तर माणसाने आलेला दिवस हा आनंदाने आणि खूप खूप उत्साहाने जाऊ द्यायचा. हे बघा, दुःख कोणाच्या वाटेवर नाही, दुःख सर्वांच्या वाटेवर आहे. मित्रांनो, शास्त्र आणि पुराण पाहणार तर देवांच्या वाटेलाही दुःख आलेले आहे. आपण तर साधे माणसं आहोत. मग आपणही ते दुःख आलेत तरी हसत हसत त्या दुःखांना घ्यायचं, एवढंच माझं या गाण्यातून म्हणणं आहे. आणि म्हणूनच मला हे गाणे आवडतात, कारण मी प्रत्येक दिवस हे आनंदाने जगतो. आणि खरं सांगायला गेलं तर मी सिंगल आहे आणि माझ्याजवळ कोणी नसतं. मला बोलायला लागतं आणि मी यूट्यूबचा फार आभारी आहे.
की मला तुमच्याशी बोलावं असं वाटतं. मला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कधी-कधी मेसेजही पाठवा. मला बोलायचं आहे तुमच्याशी सगळ्यांशी आणि बोलून निघून जायचं आहे तुमच्या मनात राहून. थँक यू सो मच. धन्यवाद.